एक महत्त्वाची बातमी हाती येते। महायुतीचा पराभव झाल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये धाकधूक वाढली। राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा मतदारसंघात जनमताचा कौल घेणार आहेत। अजित पवारांसमोर आमदार आपल्या सगळ्या अडचणींचा पाढा देखील वाचून दाखवणार असल्याची माहिती मिळते। आज राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीदरम्यान ही एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती येते। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, एकंदरीतच राष्ट्रवादीच्या आमदार जे आहेत ते पुन्हा मतदारसंघात जनमताचा कौल घेणार असल्याची माहिती मिळते। काय अपडेट मिळतात या अनुषंगाने? दीपक, आज संध्याकाळी 5 वाजता सर्व आमदारांची राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक ट्रायडंट हॉटेल इथं पार पडणार आहे मुंबईमध्ये। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं आमदार आपापल्याला ज्या काही अडचणी आल्या होत्या त्याबद्दल माहिती देण्याची शक्यता आहे। मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्यानं अनेक असे आमदार आहेत ज्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार उभा होता आणि त्याला मदत करण्याचे आदेश अजित पवारांच्या वतीनं देण्यात आले होते। मात्र ज्या पद्धतीनं आता तळागाळामध्ये जे मुद्दे महाविकास आघाडीकडून पोहोचवले होते त्याच्यामध्ये संविधान बदलणं असेल किंवा प्रामुख्यानं आणखीन ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षणाचे मुद्दे असतील, या मुद्द्यांना फेस करताना अनेक आमदारांना अडचणीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे कुठेतरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य मिळाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच आमदारांमध्ये आता एक धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळतंय। आमदारांचं असं म्हणणं आहे की पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचा आम्ही आढावा घेऊ आणि त्यानंतर प्रामुख्यानं आपली पुढची जी मूव आहे ती आपण ठरवणार असल्याचं देखील अनेकांचं म्हणणं असल्याचे पाहायला मिळते। आज संध्याकाळची 5 वाजताची मीटिंग महत्त्वाची आहे, कारण या बैठकीला आता कोण कोण उपस्थित राहते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अनेक आमदार असे आहेत की आजच्या बैठकीकडे पाठ करण्याची शक्यता आहे, त्यामुळे आजच्या बैठकीच्या निमित्तानं अजित पवारांसोबत किती आमदार आहेत स्वाभाविकच, त्यामुळे एकंदरीतच आजच्या या बैठकीत काय होते पाहणं महत्त्वाचं असेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।